राणीला धावतो आता कसं पाणी वापरायचं असते तिला डोसक्यावरूनच पाणी आणायला तिच्या बाण काय बोरबीर मारून दिल्या एक भांड धुवायला बारडीभर पाणी वापरत्या दुष्काळात जन्मलेला आहे काय काय कळलं हवाय पाहिजे तारात तिला घालून आता नाही आम्ही पाणी बिण्याला जातो जाऊ ना बोंबलत बसतो सगळं ए पोरे इकडे ती सायकलदार तास झालं अजून भांडी सुद्धा घासा घेतलेलं नाही पाणी जाऊन आणायचं हिरीवरून पाणी पाणी पाहिजे हा तू आता उद्यापासून का नाही डोसक्यावर पाणी घेऊन ये तुला सांगतो हा पान नाही बस उचलून या गागरी तिकडे तुझ्या बाचा गडी बिडी नाही ठेव त्याच एकतर लाईट नाही कस तर पाणी आता त्यांच्या हौदात घेऊन आलो होय होय बाय साहेबीन चला पाणी जरा जपून वापर बरं का जनावरांनी पाणी लागते दोनच भांडी आहे ते काय बाय चांगली गावाची घेऊन गासत बसली नाही काय बघ तुला पाया पडून सांगतो पाणी लांब ना आणायला वापा तो जनावरांनी पाणी लागतं एवढं 2 कळशी पुरत नाहीत जनावरांना पण एका कळशीत भांडी होते त्याने एक कळशी हाय बघ तुला डोसक्यावर जाऊन आणायचं एक काम सांगितले की लगेच वाजता करणार अंगावर इथे कामच सांगू नये कोणी नुसतं एक ड्रमच आहे आता कधी कुठवर पोरायचं काय माहिती कुठे चाललायस रे जरा गावात चालू काम जेवण करून जा मग नाही नाही आल्यावर जेव तू जेव लवकर या मग हा खायला काय खर्च पाण्याचं काय डोसकं बोलून गेले नुसतं त्या बळीनारांनी काय शाळावाज पैसे दिले नाही त्या पोरांचं मंडपाचं पैसे भागवायचं इथं काय मंडपाचं बी धंदा नाही पुस महिन्यामुळं काय डोसकं बोलून गेले पा खर्चाला बी नाही 100-200 आता कोणाला तर गळ घालायला लागत्या एक अर्धीभर घ्यायची तेवढी जाऊन आपलं जीवन झोपायचं काय करायचं घरात बी दिवस जात नाही काय आणि पोरगी म्हणत्या कुठं चाललाय आणि कुठं चाललाय तर काय सांगायचं तिला कुठं चाललाय चाललोय बोंबलत काहीतर बघायला पाहिजे की खर्च पाण्याचा किस्सा गरम असला म्हणजे मजा असते असली म्हणजे दिवाळी नसला म्हणजे शेमगाच चला काय करणार आता सुमन चाललं वाटतं ए सुमन थांब की कुठं चाललेस 2-3 दिवस झाले दिसली नाहीस ती काय सांगतं माहितीये का आमची सहल गेलती ना हा सहलीला गेलती एन्जॉय केला असतील ना लय मज्जा आली माहितीये का मला सांगायच तर मी सहलीला चालल्या म्हणून ती गडबडीत राहून गेला अरे तुला सांगायचं मज्जा पण आली पण तुझी आठवण पण येते होय का ब्रेक बोलू का बोल की केस मग सोडली ना खूप छान दिसतेस ईश्वर काय पण खरं म्हणतेस काय तू कुठं चालला इकडं अरे सावकाराचा पण आलता गाडी आली वाटतं द्राक्ष तोडायची चाललो होय दुकानात नाही गेलता का दुकानात नाही झालं आता हा हा जेवण करायचं आणि जायचं तिकडे बर चालतंय की मग ऊन पण लय पडलंय आज
जाऊ का? हो जा. नीट जा. जडला या जीव येऊ दे तुला कीव, जडला या जीव येऊ दे तुला कीव, प्रीतीच्या पाखेदा ग दिलबरा ग तू माझी दिलबरा ग हो दिलबरा ग. भावा नंबर दिला आहे, एकच नंबर काम केलंय आपण. जातो जाऊला फोन लावतो. नाही काय भावा आज लय खुश आहे. मग विषय आहे का भावा? रात्री फोन लावलेला काय? लावला होता रे. मग तिकडे ते हॅलो म्हणते पण इकडं मला धाडस होता तिला बोलायचं. मग काय फायदा नंबर देऊन? तिला कळालं का तू होता? होय हा मी सांगितलं निकेत बोलतो म्हणून. बहुतेक ते आज येणार आहे सोन्या. कोण म्हटलं? माझं मन मला सांगते रे भावा ती आज येईल म्हणून. माझं पण मन मला म्हणत होतं की तू मार खाणार सावकाराचा. मन कसलं घाण आहे रे. त्याच्यातला सरळायचं करत आहे. चल ए, तुला हे सांगायला समजावून स्टँडवर. हा? काल नंबर दिला किती वडापाव चाललं रे? 2 लागा वाटलं धाब्यावर नेशील. होय होय जागीरदारी होतं चाल नाही आमच्या घरात दाब्यावर न्यायला. नंबर दे मला. असते रे भावा चल. काय असते एवढं लगेच राखायला जाते रे. काल वडापाव चालला येतं ना तुला? लागा 2 चालले तुला. आतड तर खडखड होतंय का? लगा तुला 2 वडापाव चारलं त्या बाल्याने एक खाल्ला आणि माझ्याकडे त्यांनी लगा 60 रुपये घेतलं. कशात जरा विसरत होता का काय? अरे करून मिरच्या कमी खाय जरा. पावशेरवर मिरच्या खाल्ल्याच त्याच्या. अरे किती तर गाडवाले उठवले तुम्ही तसं. सुधारायचं बघ लागा जरा. काय झालं? डोळ्यात काय गेले का? भाऊ काय गेले? थांब 2 मिनिट. जरा गाडी खाली घे नीट. अशी कशी चालवतीस गाडी? जरा नीट चालव. इकडे कुठे चाललायस वरती? अगं डोळ्यात गेले. बघ आणि इकडे काय गेले. म्हणजे काय माहित आहे की म्हणलं काय मला एक रूम पाहिजे. रूम बघायसाठी जागायचं आपण बोललं आपलं. होय काय करतो पर्याय नाही. चल की थांब जरा जरा इकडे तिकडे बघ. लगा निकले ह्यानं दिवस कळना रात कळना लागा. जाऊ दे तुला काय करायचं. चल आपल्याला ती खोली बघायचं आहे. कापला का? का? अरे ओळखीच वाटते ती रे. मला तर वाटतं सण्याचा आहे काय. अडचण्याच आहे की पण दुसरी कोण आहे? शिवानी नाही. शिवानी नाही. शिवानी अरे सुमन आहे. ए नीट बघ. अरे लगा सुमन आहे की. चल हे मला काय पटलं काय नाही. करायचं. चल कसं मला येडावाने करतोय लागा रे. करू दे तुला काय करायचं आहे. ते बघून घेतील. लागा माझ्या आयुष्य बरबाद होऊन जाय. कशाला बरबाद होते. जास्त पूर्वी आयुष्यात गेल्यावर आता तुला काय करायचं आहे. ते माया आहे सुमन आहे सनी आहे बघून घेते. लागा ते पण आपला मित्रच आहे की दादा. ती पहिला खोली हुडकायच बघ. अखेरले बोललो. चल जरा इकडे तिकडे बघ. खाली बघ. थांब थांब थांब. हा थांब. निघालं. काय होतं चिल्लाट. वाटलं जरा हळू चालवत जा गाडी. असं काय तर डोळ्यात गेलं ना नंतर मग अपघात व्हायची तुझी. नाही कुठे गेली. कॉलेजला गेली. थँक्यू बरं. असू दे चालते तेवढं. तू पण लय पळू नको. जरा हळू जात जा. जाऊ का? बाबा तुम्ही सांगत असतो तुम्ही मला. अरे लगा अंगलं देईल रे आपल्या काय तर. नाही येत रे. सांगू नको कुणाला. सांगू नको कुणाला म्हणते की नाही मी सांगू नको. ए बाबा नाही सांगत बस का? हा, जा लवकर आणि पावा ये. जायचं आहे. जावे घेऊन कसलं पडले बघ. आणि ते रूमचं बघू परत 5 वाजता आणि चालतंय. लवकर ये. हो ये. आणि सांगू नको कुणाला. नाही सांगत.
अरे जा की अरे जातोय की जा म्हणलं कळतं का नाही म्हणतो म्हणते यावेळेस पण सावकारा माल चांगला गेला बघ की बायकाला का चांगला माल काढते त्या आणि हाताला म्हणजे माल तसाच ठेवते त्यांनाच पगार दिला अजून हाजरी तर किती 400 बोल घे अरे दिल का म्हणजे घेऊनच जायचं आपण ह्यावेळेस मामाने पोरांना पगार कमी दिलेला का आईला काटेच आहे मामाला सांगा लागते पोरांचा पगार वाढवा म्हणून 400 रुपये हजेरी परवडते का मामा दिले 500 किती उशीर वाट बघायची तुझी आता आलाय बरे सावलेली बरं मामा तुमचा पगार दिलाय ते 500 पाचशेच मामाने एवढे दिले जात तरी मामा गावात आले देतो म्हणलं तुम्हाला पैसे लगा तुझ्या मामाची लगा जरूरची बोंब आहे कामाला येऊ नको ते सांगा मला लगा आम्ही दुकानातलं काम सोडून लगा तुमच्या मामासाठी इकडे आले काम करायला अरे पण देतो म्हणले नाही म्हणले मामा माझं नाही ना अरे मला जेवढं मामा सांगतो मी सांगते तेवढंच काम करतो जाऊ दे परत येत नसतं तुमचं कामाला मला पण पुढे आयसर थांबलाय जाऊ दे बाबा एक आयसर पुढे गेलाय मामाला सांग मयात नाही म्हणलाय मला परत कामाला बोलू नका अरे मला ते लावतो की मी आहे की काय टेस्ट घेतलास तू तुझ्या पैसे असले तर ती मग आता नाही माझ्या पैसे लगा बरं देतो तुला देतो मला देतो बरं जास्त मिळेल डोकंच नाही काम करायचं आणि यांचं असं पैशासाठी रडगार बाल्या माझं एक महत्वाचं काम आहे तू असं कर आता सावकारानं तर 500 रुपये दिले तुला मी 100 रुपये देतो 400 रुपये मी घेतो काय आणि तू सावकाराकडनं परत घेतो 300 रुपये राहिलेलं एक काम कर काय रे? तू कशाला आधी काम आहे का रे आधी ना घरून त्या घरी एक काम कर हा तू हाय आणि सांग गुंगून घ्या ए आणि तिनं ए टिकले जा मला पैसे अरे आणखी जा गुंगून घे मला सांगू नको लगा बाल्याला एवढा चापर असतील वाटलं नव्हतं तुला लगा. ही सांग मला 100 रुपये देणार 300 घ्यायला लागणार रे लगा घ्या जाई त्याच्याकडनं माझं काम आहे रे हा महत्वाचं ते मला देणार दिलं लगा देत नाही तुला रे मला देत नाही उलट दे नसणार तू जा घे घे जा लगा बाल्या दे की पैसे मी देत नसतो जा लगा तू घे की सावकाराकडनं रे घ्यायची देत नसतो लगा दे की अशी असं करायला लागलं कोण मागं लागलं लगा सोन्या असं का पाहायला लागले पण लगा तुला कुठं कुठं हुडकायचं अरे कार काय झालं का नाही काम आहे तुझ्याकडे काय बोल की ह्याला कशाला आणलाय अरे ते मी कामाला आलते ते सावकाराकडे हे काम करायला लायकीच आहे काय करायचं आणलं माझ्यासोबत काय होऊन करतोय तुझं काम झालंय का जा पळतोच तू जा की लागा बाल्या जा भाऊ काय काम आहे मला सांगायचं हा त्यातलं 100 रुपये तर दे माझं सुट्ट करून आणून दे मला आणि लवकर ये हा काय म्हणलास हा लवकर ये त्याला कशाला पैसे दिले अरे त्यात सावकारानं पैसे दिलेत पगार आमचा 800 रुपये झाला 500 रुपये देतले सावकारानं तो 100 रुपये त्याकडे आहे का मग घे तुला दिला आता त्यानं काय आता काय करेल ते करेल बरं तुझं काय काम आहे माझ्याकडे काय नाही असं चालतो तुझ्याकडे असंच आणि आज आमची आठवण झाली अशीच तुम्हाला नाही रे दादा मग त्या पाखराला आवर घालते कोण रा काय पापके काय एवढा बारका नाही लागत तुला नकाळी मोठा काय झालं पाखराचं काय विषय अरे सुमन रे हा तिचं काय आता सुमन सने मला दुपारी दिसली आता असतील बोली बसली असतील काय तरी. बोलत नव्हती मग सोन्या नीट सांग लागा बाबा खरं रे की असं काय मग लागा गुलू गुलू करत होती अरे ते सांगते बोलत असतील म्हणते की अरे बोलत नव्हती रे दादा मग चालू होतं त्यांचं सोन्या नीट बोल काय अजून सांगतो तुला नीट बोल अरे दादा खरं रे हा अरे ती माझ्यासोबत मगाशी होती कधी अरे आम्ही आले मगाशी मी अरे इकडे मगाशी लागलो तुझ्यासोबत कामाला होती आता वेगळ्या सोबत आहे
सोन्या तुझ्या तोंडाला ते बोलू नको काय तू तोंडाला आवर घालणार डोक्यातच काठी घालीन आता. अरे दादा मी खरं बोलतोय रे, माझं खोटं वाटतंय का निघलेलं विचार. काय निघलेलं विचार आता. लगा तुमच्या दोघांचं काय चालू आहे ना ते मला सगळं माहिती आहे. फक्त मी कोणा बोलून दाखवत नाही. सोन्या माझा तिच्यावर पण विश्वास आहे आणि त्या सण्यावर पण विश्वास आहे. काय तुम्हाला काहीतरी येऊन कान भरू नको माझं तू. आयला दादा मी माझ्या डोळ्यानं बघितले रे. बघ बाबा हिशोब तुला काय करायचं ते कर. मला सांगायचं काय होतं मी सांगेन. तर जाऊ का? याचं खरं खोटं केलं पाहिजे आता. पण मला तर नाही वाटत सुमन आणि सनी असं करतील म्हणून. सनी आत्ता आलं तर ते तर बोलला असता मला. तो पण काय बोलला नाही. गाडी लागते. जातच त्याच्याकडे. बरं उलट गेलता एवढा का धाप्या टाकायला लागलास? हा असा पळत आलास? हा काय झालं? गेला अरे सगळा माल घालवला लगा चांगला माल निघाला गेला तुला. हा आता मोकळा झाला म्हण की सावकऱ्या पैसा सावकऱ्याने दिला असतील ना, हा? किती पैसे दिले? अरे पैसे किती दिले ती सांग. काय कोणाबद्दल? हा सांगायला आणि तुला आणि काय सांगू तुझं? असं सांग ए बाल्या मला सांगतोय सगळ्या ना बघ कुणाचं काय उठू नका. बघ ह्यात जर काय खोटं असेल तर तुझी पहिली कातडीची ताड कोण काढणार देणार तू? अरे नाही आयची चाबरी कोणाला तर काय तर दररोज कोणाची तर कुसाबरीत असते ती. काय सांगते खरं ऐकलंय बाबा. सुमन आणि ती पण दुसऱ्या पोरांसोबत सुमन अशी नाही करू शकणार. तिला पण सांगितलं पाहिजे.
महेश महेश मी तुला बोलवते ना. मन काय झालं ग महेशने बोलताच गेला. मन काय झालं महेशने बोलताच गेला. अगं मी पण तेच विचार करते न बोलता कसा काय गेला. तू काय बोलली नाहीस ना त्याला. नाही ग मी काय बोलू त्याला. आणि तसं पण आम्ही दोघं सकाळी भेटलेलो माहितीये का. कॅनलवरून आलतो आम्ही दोघं पण बोलत. गाण्यात होता ना तो. हा आणि आता त्याला अचानक काय झालं काय माहिती. नक्की तू काय बोलली नाहीस ना त्याला. होय ग बाय नाही मी काय बोलली. मी कशाला त्याला काय बोललो. मला यात काय ते गोड वाटायला. कसला गोड. काय नाही आपण तुला नको टेन्शन घेऊ. टेन्शन घेऊ नको म्हणजे काय ग. सकाळी नीट बोलले ना आता असं तोंड फिरून जातोय. अगं तर दुसरं कोण तर काहीतरी बोलला असेल. पण हे बरोबर वाटते का तू सांग बरं तू तर. पण चुकीचं दुसऱ्याच राग त्याने तुझ्यावर नाही काढला पाहिजे. आता मी काय केलंय असं केलंय या तोंड वाकडं करत. चल चला तुला काही सांगायचं. अगं मग अशी बाल मालता घरला आणि तो आहे की नाही दादाला सांगत होता की तू कुठल्या पोरासोबत बोलत थांबलीस रस्त्यावर आणि असं असं काय हातवारं करत होता. आता हे काय मधीच काय माहिती. आणि मी कुठे थांबलेली रस्त्यात मध्ये. सोन्याचं पण नाव घेतलं. सोन्या ती जनाजीचा नातू काय. हा ती निकल्यासोबत नसतोय का. जरा होपलेस आहे का ती. काय पण सांगायचं का. काय पूर्ण साईड काय नको काळजी करू नको. काळजी करू नको म्हणजे काही डोक्याला टेन्शन थोडं आहे काय माझ्या. आणि आज मधनं आता ही पण उठवले असं. अगं नजरत येऊ नको नीट राहा. म्हणजे मी काही असं काय म्हणजे वेगळं काय केलंय काय. आता त्यांनी एकाच दोन करून सांगतात माहिती आहे ना तुला. आता आपल्याला माहिती आहे काय सांगितलंय ते. काय सांगावं लोकांमध्ये काय नाही हे तर कळतं का नाही थोडस. ही अशी सांगायची गोष्ट आहे का. मला वाटतं सगळं घडलंय की नाही महेशला सांगितले मग माझ्यात जरा सुद्धा विश्वास नाही का ग त्याचा. तुला माहिती आहे ना सांगणार कसं सांगतो विश्वासात म्हणून. त्याला पण कळलं पाहिजे कुणाच्या सांगण्यावर किती विश्वास ठेवला पाहिजे. कोणी काय सांगितलं झालं तेच खरं असं पकडायचं का. त्याने डायरेक्ट मी तुला विचारायला पाहिजे. पण त्याने तसं नाही केलं. सरळ इथनं बघत गेला रागानं. ती पण मी बोलवत पण होती त्याला तरी थांबला नाही तो. मग ह्याच्यावरनं कळते की लोकांच्या सांगण्यावरचा किती विश्वास आहे माझ्यावर किती विश्वास आहे. आता काय तो तोडगा काढला पाहिजे. अगं रडू नकोस. मी कुठं कमी पडली का राणे. मला असा करतोय तो. राहू दे रडू नको तू. बिनकारण टेन्शन घेऊ नको. आपण समजूया त्याला. गप रडू नको. आई आहे काय घरात. आपण समजूया त्याला. रडू नको ग. रडू नको की असं करायचं. गप रडू नको. म्हातारीला सोडलंच नाही. खरं सांगतो ना. खरं रे. अंडरपॅन्ट काढून घेतली त्यांनी. काही लागला सांगायला गेल तर मला सांगायला. नाही रे तुम्हाला मस्ती आली रे. काही येड्यागत लागलाय काय काय. झाले तुम्हाला. काय झाले. काय लोकांच्या पोरींचं काय बी उठवत कसं करताय तुम्ही. कुठं काय उठवलं. अरे बाबा मला काय सुद्धा माहित नाही. मी आता आलो इथं. मी पोहायला गेलो दुपारी. मला काय उठवलं तुम्ही. कुठं काय उठवलं. काय बघितलं तुम्ही तुझे. यानं सांगितलंय मला. थांब त्याला सांग. तू सांग पाहिजे काय. बोल काय. मला काय सुद्धा माहित नाही बाबा. तुमच्या दोघात ना लय मस्ती आहे. अरे पण मी काही केलंच नाही तर. मग ही काय खोटं सांगतो. बाल्या मी होतो का तिथं. तू ती महेशला सांगितलं ऐकले तू.
मी जे ऐकलं ते ऐकलं. त्याला विचार आता. काय सांगितलं तू अरे दुपार काय बघितलं आपण? काय बघितलं होतं? तुला सांगितलं होतं ना कुठं काय बोललो म्हणून ए. अरे त्यांचं दुपारी दोघं जण उभारले होते रे सुमन आणि सनी होती त्यांचं काय चाललं होतं हे ना असं आता सगळ्या गावात बोंबलो सांगितलं काय काय बोलू नुसतं सांग? माझं फिरून गेले तू बघितलं का काय केलं त्याला? काय केलं होतं ते कळू दे. हा? अरे सोन्या बघितल्याशिवाय काय सुद्धा ठरवाय नसते रे आपण लागा बघितलेलं का नाही तू? कुठलं बघितलेलंस तू मागणं बघितलेलंस त्यांच्या समोर समोर बघितलेलंस का तू त्याला सुधारायचं बघायला का? हा? कुठं नेईल त्याचं तुम्ही लागानो हीच करत होत नाही. हा? म्हणून तर तुम्हाला कुठं नेत नाही बाहेर. ए बापा तुला आधी सांगते बघ दिसलंय ती बघितली. काय दिसलंय तुम्हाला? तुम्ही खरं काय आहे ते बघितलं का तिथे जाऊ? हा? आणि ह्यानं जे काय सांगितलंय त्यात जर काय खरं जर सत्य असेल तर तिला बघतो आणि नसेल तर तुम्हाला तिघाच मी बघतो. ए माझा काही संबंध नाही मी काय सुद्धा बोललो पण नाही कोणाला आणि कोणाला काय सांगितलं पण नाही तुम्ही किती काशीतला आहे नाही तुम्हाला माहिती. माझा संबंध नाही. तू कोणाला सांगितलं रे अजून जे सांगितलं. मागं बसून तुला सगळं ऐकलंय तुमचं. मी फक्त महेशला सांगितलंय. काय सांगितलंय महेशला जाऊन? काय जी घडलं ते सांगितलं. काय घडलंय ती सांग. त्या दोघांच्या काय असेल नसेल त्यांचा विषय संपव. त्यांच्या मोहर जाऊन काय वाकायची काय गरज होती का त्यांच्यात? कुठं त्याला जाऊन सांगायची? महेश काय मालक आहे का तिला? तुला काय माहित नाही त्यांच्या दोघांचं? सोन्या ए अरे कशाला काय उठवा लागला शांत बस. काय ए, नाही. काय सुद्धा नाही बापराव काय सुद्धा नाही काय सुद्धा माहित नाही काय नाही ना. हा, काय सुद्धा नाही तुझ्या घरला जायचं आणि काय असेल ते खरं खोटं करायचं. जर ह्यात काय जर खोटं निघालं तर तुमची काकडी तिच्या दारातच अडकव. ए माझा काय सुद्धा संबंध नाही मी तुला अजून मी सांगायला लागलोय आणि मी जर कुणाला खरं काय असेल बोललो तर नाही. तिला पण बघ. मला हगायला. तुझं हागायचं असू दे. चल त्या पाण्यात माणूस फिरू नका सांगतो तुला तू सगळ्या गावात बोंबल आहे द्या घ्यायच्या पुढे द्या. तुम्ही जे असेल ए, बापराव, दिसलंय काय सांगितलंय दिसलंय? हा? दिसलंय मग तो महेश काय मालक आहे का तिला? त्याला जाऊन सांगाय. अरे बापराव तुला काय माहित नाही. काय माहित? आणि माहित नाही तुला. नसू दे चल तिथं तिला बघतो काय आहे ते. बाजारानो माझं चेलायचा तुम्ही पण आता का नाही लय तुम्हाला पक्का आलेली त्यामुळे तुम्ही लय हे कोणाला करायला. पक्का आले ते कोणी काय केलंय बरं चल बघून चल. दोघं मोहर बघून चल नाही का छाड्यात येईल तत काढतो. चल तुझं बंदच करून टाकतो. चल सांगितलं फक्त गप्प बस म्हणून दोन मुली होत्या. काय केलंस तू? काय केले? काय सांगितलं सगळ्या गावात जाऊन तिथं? कुठल्या गावात सांगितले? कुठल्या गावात म्हणजे? गावात कुठे केले मी? तू काय सांगितलंस लोकांना पहिलं हे सांग मला तू. दुपार काय करत होता तुम्ही दोघं? काय करत होतो आम्ही? तो आणि सर काय करत होता? खोकलेस आहेस का तू? जरा डोक्यावर पडलास काय? जरा काय बस सांग आता. थांब जरा. त्याला एक वड त्याला पण ए, वळण मी काय केलं नाही मी काय सुद्धा केलं तू का बसायचं? नाही ए प्रत्येक अबक गोष्ट सुमन मी तुझं कुणाला असंच काय सांगितलं नाही मी कुणालाच काय तुम्ही सांगितलं दोघं सोबतच असता रे. हा सोबत तू मान्य पण मी कुणालाच काय सांगितलं नाही. मी म्हणतो त्याला जाऊ दे कुणाला काय सांगू नको तरी पण गाव तू सगळं शांत गेलं. घे, शांत घे. आणि तू मला सांग पहिल्यांदा. सगळा गावात मी तू काय आणि पसरवलंस? निकल्या दुपारी तिथनं येत होतो. तो आणि सनी कुठनं काय येत करत होता? होता? काय माग करत झाडा होता? माग तिकडे रोडवर आणि जरा पहिलं बघायचं असतं की कोण काय करायला मग जाऊन बातमी गावात पसरवायची असते. आणि ह्याला गावात काय पसरवलं नाही. सांगितलंस तू? गावात काय पसरवलं नाही. ह्याला काय मी फक्त सांगितलंस? महेशला सांगितले बाकी सगळं काढी ह्यानं वडल्या. त्याला विचार. पण काय गरज त्याला सांगायची? थांब तू जरा. ए तुझं आणि त्याचं काय चालू आहे ना ती मला सगळं माहित आहे. काय चाललंय? काय माहित नाही तुला? स्वतःला शांत समजतेस काय तू? ए बापूराव फक्त आता आज काय घडलंय शांत तेवढं बस. सांग. शांत काय बाकीचे लय रान तोडू नको. फक्त आता काय घडलंय तेवढं सांग. काय बघितलीस तू त्यांचं? लगा आणि तू काय विचारत्या महेशला काय सांगितलं तुला माहित नाही काय चालू आहे? काय चाललंय? तुझं महेशचं काय चालू आहे तुला माहित नाही का? काय चाललंय? हे फक्त बघ, मी बोलून दाखवत नाही. ऐक, ही माझी पर्सनल लाईफ आहे, कळलं का? ह्याच्यामध्ये तू पडू नकोस. आणि ती तुझा मित्र आहे, ती तुझ्या घरी असेल, इथं नाही चालणार. आणि तुम्हा दोघांना खरं ऐकायचंय ना निखिल? काय ऐकायचंय झालं ना? ते सांग आता तूच आणि तुम्ही जी बघितली ना ती काय सुद्धा खरं नाही. एक पहिलं सांगते तुम्हाला. हा बघ सुमन जे काय प्रकार घडलाय ते त्यांना खरा सांग. सांगते मी. सांगते ना. हा बघ बापू दादा, सकाळी मी कॉलेजवरनं घरी चालली होते आणि बरोबर सनी पुढनं गाडीवर आला
आणि बरोबर त्याच्या डोळ्यात काहीतरी गेलं बरं का. मी चाललेली मग त्याची गाडी अशी एकदम चढावर गेली काय. मग आता मला वाटलं तो पडतोय की काय, म्हणून मी गेले त्याला तिथं विचारलं काय झालं म्हणून. ते म्हटलं माझ्या डोळ्यात चिलट गेले. मग मी त्याचं चिलट काढलं त्याच्या डोळ्यात, म्हणजे असं करून वगैरे काढलं. मग त्यावेळेस मी बघितलं असणार आहे. मग ह्यात काय होतं नुसतं ते तेच बघितलं होतं ना. होय दुसरं काय बघितलं आम्ही तेवढंच बघितलं. फक्त तुमच्या मनाचा हा गैरसमज आहे की तुम्ही जी बघितलं ती तुमच्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही बघितलं. आणि ती एक मित्र ह्या नात्यानं तिनं काय डोळ्यात गेला असेल तर काढला असेल, एवढाच विषय असतो. ह्या कसाच त्याच्या मुका ह्या गोष्टीचा कुठंतरी म्हणजे काय तथ्य आहे का त्यात बघत जावा आणि नंतर मग गावभर असा डोंगारा करायचा. कळलं का बाळानं? गावभर केलं फक्त ह्याने केलं बघ. नाही पण तुला काय गरज नव्हती ना. ह्याला सांग त्याला सांग. तुम्ही दोघांनी बघितलं होतं ना, ठीक होतं. अरे पण मी याला सांगतच होतो तुम्ही की कुणाला काय तिसऱ्या बोलू नको म्हणून. सांगत असताना ह्याला आता काय मग कळीचा नाराजच आहे हो. त्यानं थोडं ऐकलं की मायापाशी सपोर्ट करतच आला. असं कुठलीच गोष्ट करत जाऊ. कुठल्याही गोष्टीचा शहानिशा झाल्याशिवाय कुठलीही गोष्ट कुणापाशीही बोलत जाऊ नका. बरं, ऐक दादा. त्याच्यामुळं गैरसमज निर्माण होतो. ह्यात काही चुकलं का माझं? तिचं काय चुकीचं नाही. ती तिच्या परीने योग्यच आहे. तिने एक मदत केली माणुसकीच्या नात्यानं. तू बघायला पाहिजे होतं त्यावेळेस ती गाडीवरनं पाक चढावर गेलता, पडत होता पाक. कळलं का? हा इथनं पुढं तर जरा विचार करून कुठल्याही गोष्टीचा हे करत. हे बघ बाला, ऐकून घे आधी. काय डोळ्याच्या आणि कानाच्या मध्ये 4 बोटाचं अंतर असते. बर त्यामुळे कधी पण बोलल्यावर जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा बघितल्यावर विश्वास ठेवायचा असतो, कळलं का? आणि कधी कधी बघितलेली गोष्ट पण खोटी ठरते, कळलं का? जसं की ह्या दोघांना वाटलं. अगं म्हणून मला राग आला. रागाला म्हणून की सगळ्या गावात असं तू खोटं म्हणून सांगणार आहेस? चालतं जाऊ दे. गावात गाडी लावली, लावशील की गाडी परत एकदा? मला आदर कसला तसं बाळ तिकडं तसं बाळ गुन्हाच आहे रे. मग चल तगड मैदानात. नाही जाऊ बरं, तुम्हाला काय झाला एवढा समाजात कार का अजून एक होऊ द्या. सुधारायचं बघा लागा ना. हा कुठे लागा काय नाही ती काड्या करत फिरताय. चला लय छान आहे जा. ए राणे, तुला घराची वाट दिसते का नाही? आलो तर हा नाही राहत तिच्यापाशी सकाळपारी काय कसं करत येऊन सामान करता घ्यायचंय तिच्याकडनं आलो. अजून पाणी नाही घरला. चले चालले चल चल झालं ना खरं खोटं. तुम्हाला सांगितलं नाही हे विषय. तू म्हणतेस ना मला नाही सांगितलं, पण ह्यात सांगण्यासारखं काही नाहीच ग राणे. काय म्हणून मी सांगणार आहे तुला? मग आता महेशला कोण सांगणार? आता महेशला कसं सांगायचं ह्याचं तर कोडं पडलंय मला. बघू बोलल्यावर सगळं होतंय स्वतः. ते तर बोलायला लागणारच आहे, त्याला सगळं खरं खरं सांगायला लागणार आहे. अंधार पडल्या जातो दादा वर. एक वही असली तर दे. वहीचं भांडण आलं. हा आहे की ठीक आहे तिथं मग ठेवली नाही का? आणखी लवकर. चल जातो मी. हळू जा, अंधार लय पडलाय.